नमस्कार. आज गेलो होतो आम्ही जिंतूरला काही खरेदी करण्यासाठी. तर आम्ही जात आहोत बालाजी रिटेल्सवर. आमच्या गावाच्या जवळच्याच अंबरवाडी म्हणून गाव आहे, त्या गाववाल्याचंच ते दुकान आहे आणि तिथं भरपूर वेगवेगळ्या घरगुती स्टेशनरी बरेच काही साहित्य आहे. तर आम्ही नेहमीच त्याच दुकानावर जातो आणि बरेच खरेदी करतो. तर तुम्ही पाहू शकता, आम्हाला आज कप घ्यायचे होते, तर आम्ही खरेदीसाठी या दुकानमध्ये आलो आणि कप खरेदी केले. हे बघा, आम्ही बरेच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये कपसुद्धा पाहिले. हे इकडं भरणे आहेत, स्ट्रे आहेत. पुन्हा आमच्या दीदीला बॅग घ्यायची होती, तर बॅगसुद्धा पाहिली. इथं भरपूर आता शाळा सुरू झाल्यामुळे भरपूर त्यांनी स्टेशनरीचा माल आणलेला दिसत आहे. पाऊच आहेत, बॅगा आहेत, हे बघू शकता तुम्ही. हे इकडं कपबशा आहेत, वेगवेगळे टिफिन बॉक्स आहेत. हे बघा, पाऊच, टिफिन बॉक्स. हे बघा, हे इथं कप दिसत आहेत तुम्हाला. आता आम्ही समोर आलो इकडं. दीदीसाठी बॅग पाहिली आणि खरेदीसुद्धा केली. हे बघा, इथं टिफिन बॉक्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये, 2 ताळी 3 ताळी. हे इथून अशा वर पायऱ्या आहेत जायला. वरसुद्धा भरपूर डेकोरेशनचं साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी. तर बघू शकता तुम्ही, हे इथं घरगुती सामान ठेवलेलं आहे. सुपले आहेत, चमचे आहेत, या छोट्या छोट्या कढया आहेत. हे इकडे सुद्धा पाऊच आहेत मुलांचे. हे बघा, इथं छत्र्या आहेत, खराटे, झाडू. हे इकडं मध्ये बरंच साहित्य ठेवलेले दिसत आहे आपल्याला. तर आता आम्ही इकडं समोर आलो आहोत. मागची खरेदी झाली आणि आता समोर आलो. तर हे इथं काच पुसण्यासाठी आम्ही कपडे सुद्धा पाहिले आणि इथं वेगवेगळे शोपीस आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कंगवे आहेत, साबण ठेवण्यासाठी बॉक्स आहेत. हे बघा, शोपीस आहेत आणि वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये मूर्त्या आहेत. आणि हे स्टॅच्यूसुद्धा आहेत.